नमस्कार, मी ऋषिकारत मित्रांनो. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना आता 3 सिलेंडर हे मोफत भेटणार आहे. आता कोणत्या महिलांना हे 3 सिलेंडर मोफत भेटणार आहे, त्यासाठी या नियम, अटी आणि काही पात्रता टाकण्यात आल्या आहे. प्रत्येकच महिलेला हे 3 सिलेंडर मोफत मिळणार नाही. त्या नियम आणि अटीमध्ये ज्या महिला पात्र असतील त्याच महिलांना हे 3 सिलेंडर भेटणार आहे. आता कोणत्या महिला त्या ठिकाणी पात्र असणार आहेत, कोणाला हे सबसिडी खात्यामध्ये जमा होणार आहे, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. आता सर्वप्रथम बघा मित्रांनो, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जर तुम्ही गॅस कनेक्शन घेतलं असेल, ज्या महिलांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन घेतलं असेल तर त्या महिलांना या ठिकाणी हे 3 सिलेंडर मिळणार आहेत. त्यांचं फक्त या ठिकाणी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस कनेक्शन हे असलं पाहिजे. या योजनेअंतर्गत त्यांनी गॅस घेतला पाहिजेत. नंतरची पात्रता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचा फॉर्म ॲप्रूव्ह झाला असेल त्या महिलासुद्धा या ठिकाणी मोफत या 3 सिलेंडरसाठी पात्र असतील. म्हणजे त्या महिलांनासुद्धा हे सिलेंडर मिळेल. फक्त जर का एका रेशन कार्डवर 2 महिलांची नावं असतील तर त्यापैकी कोणत्याही एकाच महिलाला या योजनेचा लाभ घेता येईल. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत त्याला सबसिडी दिली जाईल. आता या ठिकाणी एका कुटुंबातील 2 महिलांना मिळणार नाही. फक्त त्यांचं राशन कार्ड जर वेगवेगळं असेल तर त्या दोन्हीसुद्धा महिला पात्र ठरतील. पण एका राशन कार्डवर 2 महिलांना भेटणार नाही. एका राशन कार्डवर एकच महिला या ठिकाणी पात्र पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्या महिलाचा अर्ज हा मंजूर झाला पाहिजे. नंतर बघा, समजा ज्या महिलेनं एखाद्या गॅस एजन्सीकडून जिथून गॅस घेतला असेल, समजा कोणतीही एजन्सी असो, त्या एजन्सीमध्ये त्यांचं KYC झालेली पाहिजे. म्हणजेच काय तर त्यांचं जे गॅस आहे त्या गॅसची KYC झालेली पाहिजे त्या महिलेचा. आता जर तुम्हाला त्या महिलेला KYC करायची असेल तर काय करायचं आहे, तुम्ही जिथून गॅस घेतला असाल किंवा ज्या एजन्सीमधून गॅस घेतला असाल त्या एजन्सीवरती जायचं आहे आणि तिथं जाऊन तुमच्या गॅसची KYC करून घ्यायची. तरच तुम्ही या ठिकाणी या सबसिडीसाठी किंवा या गॅसच्या अनुदानासाठी पात्र ठराल. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी 3 गॅस भेटणार आहेत. म्हणजेच काय भेटणार तर नक्की तुम्हाला या ठिकाणी सबसिडी मिळणार आहे. पूर्वी जी सबसिडी होती 300 रुपये, आता त्यामध्ये वाढ केली जाईल आणि परत तुम्हाला या ठिकाणी 530 रुपये तुमच्या खात्यावरती सबसिडी दिली जाईल. त्यासाठी तुमच्या आधार कार्डला तुमची बँक लिंक असणं गरजेचं आहे. ज्या महिलांच्या आधार कार्डला बँक लिंक नसेल त्यांना या योजनेचा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे काय करायचं, बँकेमध्ये जायचं आहे आणि तुमच्या खातं हे आधारशी संलग्न करून घ्यायचं आहे. नंतरच तुमच्या खात्यावरती ही अनुदानाची किंवा सबसिडीची रक्कम जमा होईल. आणि सर्वात महत्त्वाची पात्रता, आता जे तुम्ही गॅस कनेक्शन घेतलं असेल हे जर का पुरुषाच्या नावावर असेल तर त्या महिलासुद्धा या ठिकाणी पात्र नाहीत. म्हणजेच काय तर ज्या महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन असेल ज्या घरामध्ये, त्याच महिला या ठिकाणी पात्र असतील. पुरुषाच्या नावावर गॅस कनेक्शन असलेल्या महिला या ठिकाणी या योजनेसाठी पात्र नसणार आहेत, त्यांना या ठिकाणी सबसिडी मिळणार नाही. अशा प्रकारच्या ह्या पात्रता होत्या, या अटी दिल्या. यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर त्या महिलांना मोफतमध्ये 3 सिलेंडर हे दिले जाणार आहे. त्यासाठी एवढ्या अटींची, पात्रतांची पूर्तता करायची, तुमच्या खात्यावरती सबसिडी येऊन जाईल.